नमस्कार, मी अक्षय. सर्व प्रेक्षकांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. ओबीसी समाजाकडून वैजापूर तालुक्यातील महालगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. लाचखोर पोलीस व्हॅन चालक निलंबित. लाच स्वीकारतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. पोलीस निरीक्षकावर कारवाईची शक्यता. गावकऱ्यांची रस्त्याअभावी सोयगाव येथे जीवघेणी कसरत. सोयगाव तालुक्यातील अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फरदापूर येथील प्रकार. आता बघूया सविस्तर बातम्या. मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून 50 ते 60 गाड्यांचा ताफा अंतरवाली सराटीकडे रवाना झालाय. जरांगे पाटील हे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू असलेल्या वडीगोद्रीत जाणार असल्याची माहिती पोलिसांना होती, त्यामुळे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून 50 ते 60 गाड्यांचा ताफा अंतरवाली सराटीकडे रवाना झालाय. मंगळवारी दुपारच्या सुमारास जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नंतर ते अंतरवाली सराटीत दाखल झाले. दरम्यान मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असताना मनोज जरांगे पाटील हे आज अंतरवाली सराटीमध्ये निघाले. त्यांच्या मार्गावर वडीगोद्री असून त्या ठिकाणी ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू असल्याने या पार्श्वभूमीवर वडीगोद्री आणि अंतरवाली सराटी येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. यावेळी जरांगे पाटील हे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू असलेल्या वडीगोद्रीत जाणार असल्याची माहिती पोलिसांना होती, त्यामुळे परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वैजापूर तालुक्यात महालगाव येथे ओबीसी आरक्षण बचाव आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके तसेच नवनाथ वाघमारे यांना समर्थन देण्यासाठी बंदची हाक देण्यात आली होती. मंगळवारी दिवसभर ही बंदची हाक देण्यात आलेली असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मार्केट यावेळेस बंद होतं. जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात महालगाव येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने ओबीसी नेते लक्ष्मण हाके तसेच नवनाथ वाघमारे यांना समर्थन देण्यासाठी बंदची हाक देण्यात आली होती. मंगळवारी दिवसभर हा बंद पाळण्यात आला, त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मार्केट बंद होतं. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सदर बंद पाळण्यात आला. मंगळवारी सकाळी ओबीसी समाजाच्या वतीने वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे सर्व आस्थापना दुकाने बंद ठेवण्यात आले होते. व्यापाऱ्यांकडून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. दिवसभर सदर ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आलाय. अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय उद्घाटन पत्रिकेत खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं नाहीये, म्हणून शहर जिला कांग्रेस कमेटी वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली है। आज हम जिलाधिकारी में आए हैं कलेक्टर साहब को मिलने के लिए। सबसे पहले ये जो महायुति सरकार है ये आज भी अपनी मनमानी कर रही है, अपनी दादागिरी कर रही है। हमारे जालना के लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याण काळे इनका जो कल जो प्रोग्राम होने जा रहा है जिसको हम रोकने वाले हैं, जो हज हाउस में जो माइनॉरिटी डिपार्टमेंट कमिश्नरेट खुल रहा है उसको तो हम विरोध करने वाले, उसको रोकने वाले हैं। लेकिन उस पत्रिका में हमारे जालना लोकसभा के खासदार जो जाइंट किलर है, इस भाजपा के जो सबसे बड़ा नेता था उसको यहाँ पे उन्होंने गिराया है, उनका नाम उस पत्रिका में नहीं है। इसलिए हम इस महायुति सरकार का और ये माइनॉरिटी कमिश्नरेट का जाहिर निषेध करते हैं और हमारी विनंती है कि ये जल्द से जल्द उन्होंने ये हमारे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहब का वो पत्रिका में नाम, उनको प्रोटोकॉल जल्द से जल्द दिया जाए। नहीं तो कल जो होने वाला प्रोग्राम है हम वो प्रोग्राम होने नहीं देंगे। जो भी लोकशाही मार्ग से करना है हम करेंगे, उसकी जो भी जिम्मेदारी होंगी वो प्रशासन की होगी, जिलाधिकारी की होगी। जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषदच्या वतीने नियमित पाणी तपासणीसाठी जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रक समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात सर्व गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक कर्मचारी व तज्ञ सल्लागार उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आयोजित या बैठकीसाठी गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक, विभागीय प्रयोगशाळेतील कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं।
जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची मान्सूनपूर्व शिल्लक असलेली जैविक व रासायनिक तपासणी तात्काळ करून घेऊन केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करावीत. यामुळे दूषित पाणी नमुने आढळल्यास तात्काळ कारवाई करणे तसेच गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची शाळा, अंगणवाडी, घरगुती नळ कनेक्शनद्वारे मिळणाऱ्या पाण्याची तपासणी FTK किटद्वारे नियमितपणे करण्याच्या सूचना देऊन याबाबत आढावा घेण्यात आला आहे. पाणी गुणवत्ता सल्लागार अलकनंदा पवार यांनी पाणी गुणवत्ताबाबत सादरीकरण केले. कार्यशाळेत सर्व गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक, उपविभागीय प्रयोगशाळेतील कर्मचारी तसेच जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार या ठिकाणी उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागणाऱ्यांकडून लाच घेणाऱ्या पोलीस व्हॅन चालकाला पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी तडकाफडकी निलंबित केला असून लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आल्याचं पोलीस विभागात खळबळ माजली आहे. तक्रारदार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या बाजूने गारखेड्यातील जागेचं 3 निकाल न्यायालयाने पारित केलाय. त्यांच्या विरोधी कलम मोहन चव्हाण यांनी दाखल केलेले दावे न्यायालयाने रद्द केलेत. कारवाईची मनाई हुकूम रामेश्वर शिवाजी दरेकर, सरदार करण सिंग यांच्या बाजूने पारित केलाय. तसेच डिग्री न्यायालयाने दिली आहे. हे सगळे निकाल असताना रस्ता बनवण्यासाठी कलम मोहन चव्हाण यांनी अतिक्रमण केलंय. यासाठी पोलीस संरक्षण मिळण्यासाठी दरेकर यांच्याकडून पोलीस आयुक्त यांच्याकडे अर्ज केला होता. आयुक्त यांनी तातडीने लेखीपत्र पोलीस निरीक्षक यादव यांना देऊन संरक्षणासाठी अहवाल मागवला. या 2 दिवसात अहवाल सादर करावा असं नमूद केलं होतं. मात्र 4 महिने होत आले तरी पण पोलीस संरक्षण अहवाल सादर झाला नाहीये. अहवाल पाठवण्यासाठी चक्क 10 लाख मागितले. यातील 5 लाख रुपये घेतले आहे. 4-5 टप्प्यातील ही रक्कम स्वीकारली आहे. याबाबतचा व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध आहे. पोलीस आयुक्त रणजित पाटील यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांच्याकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त तसेच उपायुक्त यांना भेटून सगळेच व्हिडिओ चित्रीकरण देण्यात आलंय. आयुक्त उपायुक्त यांनी कारवाई निश्चित केली जाईल असं स्पष्टपणे सांगितलं. चुकीला माफी नाही असं संकेत दिलं. यामुळे पोलीस निरीक्षक यादव यांनी चक्क रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याकडून 5 लाख घेतले असा दावा तक्रारदाराने केला. तर या प्रकरणी व्हिडिओ पुराव्यांवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबलला सस्पेंड करण्यात आलंय आणि पोलीस निरीक्षकाचा डिफॉल्ट अहवाल आयुक्तांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दिली आहे. पत्रकार दरेकर म्हणून पत्रकार आमच्याकडे आले होते. त्यांचा बेसिकली जागाचा वाद होता
ते जागाच्या वादच्या बाबतीत कोर्टाने निर्णय दिला होता आणि ते कोर्टाचा निर्णय त्यांच्या बाजूला आला होता. त्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनकडून बंदोबस्तची मागणी केली होती. ती बंदोबस्तची मागणीच्या दरम्यान पोलीस स्टेशनकडून त्यांच्याकडून ब्राईब मागून घेतला आणि ते ब्राईब देताना आणि ब्राईब घेताना त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता. त्यामध्ये प्रायमा फेसी दिसत आहे की आमचा एक कॉन्स्टेबल त्यामध्ये इन्व्हॉल्व होता आणि त्यांनी ब्राईब घेतलेली आहे. ती तक्रार घेतल्यानंतर आम्ही ताबडतोब डिसिजन घेतले आणि त्या कॉन्स्टेबलला आम्ही सस्पेंड केलेलं आहे आणि त्याची प्राथमिक चौकशीसुद्धा केलेली आहे. तर प्राथमिक चौकशी PI मुकुंदवाडीला दिलेली आहे आणि नंतर त्याच्यात पूर्ण त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दलचा निर्णय प्राथमिक चौकशी आल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आणि राहिला ठाणे प्रभारीचा सवाल, ते ठाणे प्रभारीच्या बाबतीत एक डिफॉल्ट रिपोर्ट CP सरांना सुद्धा मी पाठवलेला आहे. सोयगाव तालुक्यातील फरदापूर येथील वाघूर नदीपात्रात कमरे एवढं पाणी साचल्याने फरदापूर शिवारातील काळपट्टा परिसरातील शेतात जाणाऱ्यांना पानंद रस्ता नदीपात्रातील पाण्यात लुप्त झालाय. त्यामुळे त्यांच्या अभावी नागरिकांची कुचंबना होताना दिसते. सोयगाव तालुक्यातील फरदापूर येथील वाघूर या भागात शेती असलेल्या जवळपास 150 शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी दररोज नदीपात्रातील या कमरे एवढ्या पाण्यातून पायीचं मार्गक्रमण करावं लागत होतं. शेतकऱ्यांना बी बियाणे व खताची वाहतूक करताना नदीपात्रातील पाण्यात लुप्त झाल्याचा रस्त्याचा अंदाजे मार्ग शोधत जीवघेणी कसरत करावी लागत होती. शेतरस्ता असलेल्या नदीपात्रात फरशी पूल बांधण्याची मागणी वर्षभरापासून शेतकऱ्यांनी वारंवार केली असली तरी प्रशासन मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. विशेष म्हणजे 2 वर्षांपूर्वी या भागातील शेतात जाणाऱ्या रस्त्याचं काम मातोश्री पानंद रस्ता योजनेतून मंजूर करण्यात आलं असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली होती. आठवडाभरापूर्वी फरदापूर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला होता. ही बाब शेतकऱ्यांच्या हिताची असली तरी नदीपात्रातून नेहमीची पायवाट असलेल्या मार्गात आता पाणी साचल्याने शेतकऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे. आज घडीला फरदापूर पाणीपुरवठा योजनेच्या जुन्या विहिरीजवळील वाघूर नदीपात्रात कमरे एवढं पाणी साचलंय. या ठिकाणाहून काळापट्टा भागातील शेतात जाणाऱ्या जुन्या वाटेचा एक पानंद रस्ता नदीपात्रात साचलेल्या पाण्यामध्ये पूर्णपणे लुप्त झालाय. काळापट्टा शिवारात शेत असलेल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह नदीपात्रातील या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. मातोश्री पानंद रस्ता योजनेतून मंजूर झालेल्या रस्ता कामाला अद्यापर्यंत सुरुवात करण्यात आलेली नाहीये. रस्त्याचा प्रश्न सोडवा अशी मागणी शेतकरी जिजाबाई महाकाळ, सुनील बलांडे, योगेश मोरे, गणेश फुकटे, गणेश महाकाळ आणि इतर शेतकऱ्यांनी केली आहे. आम्हाला लय त्रास या नदीचा, म्हणजे पहिल्यापासून आम्ही जसं आलो समजा तसं पाणी चालू आहे नदीला. 3 महिने पाणी भरपूर राहतं आणि असं आभाळ आलं काही आलं आम्हाला घरीच पळावं लागतं. लय फजिता होती, आमचे खतं होतं, आम्हाला लय अवघड परिस्थिती आमची आली. आम्हाला म्हणजे वाहन जातच नाही, असं रस्ता म्हणजे पाहिजे आम्हाला. असं हे पूल म्हणजे काहीतरी द्याच तुम्ही हे करून समजे कव्हर करा आम्हाला, आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी. हे मागे आपण बघत आहात ही वाघूर नदी आहे. वाघूर नदीच्या पलीकडे आमची 250-300 शेतकऱ्याची जमीन आहे आणि या वाघूर नदीवर पूल नसल्यामुळं आम्हाला अगोदरपासून म्हणजे सुरुवातीपासूनच जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो आणि आमच्या शेतात कोणी मजुरी येत नाही, आम्हाला खते वगैरे काहीही नेता येत नाही. आणि जर समजा पाऊस सुरू झाला तर कितीही वाजलेले असो आम्हाला शेतातून घरी परत यावं लागतं. मागच्या वर्षी तर असं झालं होतं की मी शेतातून घरी परत येत असताना पाऊस सुरू झाला आणि खूप मोठा पूर आल्यामुळं आम्हाला नदी क्रॉस करता आली नाही. त्याच्यामुळं आम्हाला रात्रभर इथेच हे समोर देवीचं मंदिर दिसतं आहे त्या मंदिरात कुडकुडत रात्र काढावं लागली. अशा सगळ्या गोष्टीमुळं आता पुढच्या वर्षी आम्ही ठरवलं आहे, जर सरकारने आम्हाला पूल बनवून दिला तरच आम्ही शेती पेरू, अन्यथा आम्ही तिला पडीक पडू देऊ. कारण शेतीत मशागतच होत नाही तर करून फायदाच काय होत. ही वाघूर नदी आहे आणि ह्या वाघूर नदीहून रस्ता गेलेला आहे. इथं कमीत कमी 250-300 शेतकऱ्यांची जमीन आहे. या नदीला कमीत कमी 3 महिने कमराच्या वरती पाणी राहतं, ना गाडी बैल जात आहे ना काही आहे. हा रस्ता आम्ही वारंवार पुरवठा करून माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब तसेच दुसरे मंत्री माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर केलेला आहे. हा रस्ता पानंदमधून मंजूर झालेला आहे, पण टोलाटोलीचे उत्तर देत आहे. रस्त्यासोबत पूल पण सुद्धा आहे, पण अजून काही याच्यावर कारवाई माननीय अब्दुल सत्तार साहेब आणि माननीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजून काहीही केलेलं नाही. आम्हाला शेतात जाण्यासाठी आमच्या शेतामध्ये मजूर येत नाही, कारण नदीला पाणी भरपूर असते. ही नदी कमीत कमी 3 महिने सारखी वाहत असते.
ना ट्रॅक्टर जाते ना बैलगाडी जाते, बैलगाडीचे खते नेता येत नाही, काही नाही. त्यामुळं आम्ही यावर्षी फक्त शेती करत आहे. पुढच्या वर्षी आम्ही डायरेक्ट पूर्ण शेतकरी मिळून एकी करणार आहे आणि शेती पडीत पाडणार आहे. कारण आमच्या शेतामध्ये मजूर येत नाही, खते नेता येत नाही, ट्रॅक्टर येत नाही, काहीच नाही. आभाळ आल्यानंतर डायरेक्ट आम्हाला कामधंदे सोडून घरी निघावं लागतं. कारण नदीला पाणी येतं त्याच्यामुळं आम्हाला ताबडतोब घरी निघावं लागतं. सिल्लोड शहरातील एकही रस्ता विकासापासून वंचित राहणार नाही असं प्रतिपादन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलंय. भूमिगत गटार या महत्वाकांक्षी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ही योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं सत्तार म्हणाले आहेत. सिल्लोड शहरातील विविध रस्ते व विकास कामांसाठी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने जवळपास 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या कामांचा भूमिपूजन सोहळा सत्तार यांच्या हस्ते रविवारी रोजी पार पडला. यावेळी उपस्थित शहरवासियांशी संवाद साधत असताना अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी त्यांनी शहरात उभारण्यात येत असलेल्या नगर परिषद प्रशासन इमारत, नाट्यगृह, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन, शासकीय कर्मचाऱ्यांचं निवासस्थानाबाबत माहिती दिली. दरम्यान शहरातील विविध भागात संपन्न झालेल्या 10 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन सोहळा प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, युवा नेते अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, माजी सभापती रामदास पालोदकर, श्रीराम महाजन, माजी नगराध्यक्ष श्रीमती राजश्री निकम, अब्दुल आमेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, श्रीरंग पाटील साळवे, सतीश ताठे, पांडुरंग दुधे, राजेंद्र ठोंबरे आदींसह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, इतर शहरवासियांची मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती होती. महाराष्ट्र शासन स्वीकृत लाडपागे समितीच्या शिफारसीप्रमाणे मागासवर्गीय सफाई कर्मचाऱ्यांचा पात्र वारसा हक्काने नोकरी मिळावी या केसमध्ये मॉडिफिकेशन करून राज्यातील सर्व एससी मागासवर्गीय जातींना सामावून घेण्याचा निर्णय कोर्टाने पारित केलाय. त्यानिमित्त मनपासमोर जल्लोष साजरा करण्यात आलाय. या प्रकरणातील उच्च न्यायालयात असलेली स्थगिती उठवावी म्हणून बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्यात घेऊन शासनाकडे लक्ष वेधण्यात आलं होतं. लाडपागे समितीच्या शिफारसीप्रमाणे मागासवर्गीय सफाई कामगारांच्या पात्र वारसा हक्काने नोकरी मिळावी या केसमध्ये मॉडिफिकेशन करून राज्यातील सर्व एससी मागासवर्गीय जातींना सामावून घेण्याचा निर्णय कोर्टाने पारित केला. त्यानिमित्त मनपासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच संघटनेच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करत फटाके व मिठाई वाढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रगडे, कैलाश जाधव, अशोक हिवराळे, राजेंद्र नवगिरे आदी शिष्टमंडळाच्या वतीने मनपा आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन त्यांना मिठाई देण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय रगडे, अध्यक्ष अशोक हिवराळे, कैलाश जाधव, संतोष खरात, राजेंद्र नवगिरे, पवन दामोदर दाभाडे, भाऊसाहेब पाठारे, विजय साबळे, गौतम हिवराळे, मनोज खरात, गणेश खरात, रईस खान, बंडू साबळे, सोनू शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. सर्व महानगरपालिकेचे लक्ष लागून असलेले माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादकडे आज माननीय न्यायालयाने सफाई कामगाराच्या अनुसूचित जातीसाठी स्टे होता तो स्टे व्याख्यान करून या अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यांना लाड समितीच्या शिफारशीनुसार सामावून घेण्याबाबत आज एक मोठा ऐतिहासिक निर्णय औरंगाबाद खंडपीठ मान्य न्यायालयाने दिलेला आहे. या निर्णयाचे स्वागत करताना आम्ही बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने, कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने, सर्वांच्या वतीने मिठाई व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केलेले आहे. तसेच अनेक सफाई कामगार इतर संवर्गाचे सुद्धा आहे. या सर्वांना महानगरपालिकेत लाड समितीच्या शिफारशीनुसार सामावून घेण्याबाबत आमची ही भूमिका मान्य न्यायालयाकडे प्रलंबित आहे आणि कायम आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत आणि त्यांच्यासाठी सुद्धा मोठा लढा या ठिकाणी उभारणार आहोत. या लढ्यामध्ये आम्हाला खूप चांगलं यश मिळालेलं आहे. या कामी आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे आमचे सलगर सर यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीला या लाड समितीचा फायदा होणार आहे. साधारण 27 लाख ते 28 लाखापर्यंत कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेकडे
200 ते 300 प्रकरणं गेल्या 1.5-2 वर्षापासून प्रलंबित आहे. ते सुद्धा लवकरात लवकर निकाली निघतील. आम्ही याबाबत आयुक्तांना प्रशासनाशी पाठपुरावा सुरू आहे. आपलं नाव? मी संजय रगडे, बहुजन कामगार शक्ती महासंघाचा संस्थापक अध्यक्ष. आमचे सहकारी अध्यक्ष अशोक विराळे, तसेच कैलास जाधव, संतोष खरात व सर्व बहुजन कामगार शक्ती महासंघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं हा जल्लोष म्हणजे एक कर्मचाऱ्यासाठी एक प्रवणी आहे. खूप वर्षानंतर हा स्थगिती या माननीय न्यायालयाने या शहरामध्ये जे घाणीचे काम हे सफाई कामगार करतात, या अनुसूचित जातीतले कामगार करतात, यावर आज माननीय न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि या सर्व कामगारांना या लाड समितीचा फायदा नक्की मिळणार आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभर घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. ओबीसी समाजाकडून वैजापूर तालुक्यातील महालगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. लाचखोर पोलीस व्हॅन चालक निलंबित. लाच स्वीकारतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. पोलीस निरीक्षकावर कारवाईची शक्यता. गावकऱ्यांची रस्त्याअभावी सोयगाव येथे जीवघेणी कसरत. सोयगाव तालुक्यातील अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फरदापूर येथील प्रकार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.